मागच्या वीकेंडला माझ्या फॅमिलीचा प्लॅन होता की आम्ही सगळेजणं कुठेतरी जाणार आणि मग आम्हाला पाहायचा होता असा विला ज्यामध्ये किमान आमचे 12-13 लोक आरामात बसतील, मस्त एन्जॉय करतील. मग विथ दिस कंडिशन मी लागले शोधायला आणि शोधल्याच्या नंतर मला मिळाली एक प्रॉपर्टी, ती म्हणजे मोनिका इस्टेट. ही प्रॉपर्टी 45 to 50 किलोमीटर्स फ्रॉम पुणे. आता आपण पोचलो आहे आमच्या विलाच्या इथे, ज्याचं नाव आहे नक्षत्र विला. इथे मस्त स्पेशियस पार्किंग आहे आणि आपण जसं एंटर करतो तसं आपल्याला हा ह्यूज हॉल दिसतो, जिकडे साईडला असे विंडोज आहेत. इकडे ना प्रत्येक विंडोला व्ह्यू आहे, मस्त ग्रीनरी. आणि जसं तुम्ही हॉलच्या या साईडनी म्हणजे बॅक साईडनी येतं तुम्हाला हा व्ह्यू दिसतो आणि हॉलच्या राईट साईडला हा पॅसेज आहे. ही तीच ती विंडो. हा लेफ्ट साईडचा डाऊनस्टेअर्स एरिया, जिकडे खाली तुम्हाला हा व्ह्यू आहे. प्लस एक रूम आहे, जी प्ले रूम आहे, जिकडे तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टींचं ऑप्शन आहे. इकडे जे ड्रॉवर्स आहेत ना, तिकडे बरेच पझल्स आहेत किंवा ऑल द इंडोर गेम्स सगळे तिकडे आहेत, तो उघडून तुम्ही बघू शकता. हे खालच्या रूमचं वॉशरूम आहे. वॉशरूम तिकडे सगळीकडे स्पेशियस वॉशरूम आहे. हा व्ह्यू आहे ह्या रूमचा. म्हणजे इथे प्रत्येक रूमला बॅल्कनी आहे आणि प्रत्येक बॅल्कनीमधून एक मस्त व्ह्यू आहे. सी, जेव्हा हॉलमधून लेफ्ट साईडला जाता तेव्हा तिकडे अजून एक वॉशरूम आहे. प्लस हा किचन एरिया तुम्हाला मिळतो आहे, जिकडे फ्रिज आहे, अवन आहे, गॅस आहे, एक डस्टबिन आणि ऑल द इसेन्शियल युटेन्सिल्स. म्हणजे तुम्ही इकडे सेल्फ कुकिंग पण करू शकता. इकडे हा छोटासा डायनिंग एरिया आणि हॉलच्या साईडनीच ही स्टेअरकेस आहे, ज्या स्टेअरकेसने तुम्ही तुमच्या वरच्या फ्लोअरला जाऊ शकता. वरच्या फ्लोअरला जाता जाता हा एक मस्त इंटेरियरचा पीस आहे, जिकडे खाली बुक शेल्फ्स आहे आणि समोरच एक छोटी विंडो आहे, जिथून पण तुम्हाला मस्त छान व्ह्यू दिसतो. ही आहे वरची मास्टर बेडरूम. मस्त प्रशस्त बेडरूम आहे आणि प्लस ह्या रूमला सुद्धा एक मस्त ब्युटिफुल व्ह्यू. सो ही गॅलरी आणि जस्ट लुक ॲट द व्ह्यू. जसं आपण विलाच्या बाहेर येतो तसं दोन्ही साईडला जाण्यासाठी रस्ते आहेत, राईट अँड लेफ्ट. इकडे लेफ्ट साईडला सरळ सरळ गेलं की तिकडे अजून काही बंगले आहेत आणि एंडला हा वॉच टॉवर आहे. तर लेट्स गो टू द वॉच टॉवर नाव. पायऱ्या आहेत, थोड्याशा सरकटतात ह्या, पण रिस्क वर्थ आहे फॉर द व्ह्यू. नाव जस्ट लुक एट द व्ह्यू. बरं, इकडे ना वायफाय नाही आहे किंवा तुमचं नेटवर्क चालत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनच्या लांबच राहता, विच इज अ गुड थिंग ॲक्च्युली. प्लस तुम्हाला विलामध्ये इकडे आजूबाजूला फिरण्यासाठी त्यांनी स्वतःचे चप्पल प्रोव्हाइड्स केले. हे त्यांचे चप्पल्स आहेत. आता आम्ही सगळेजण, माझी एंटायर फॅमिली, आम्ही जातो आहे विलाच्या राईट साईडला. राईट साईडला मस्त असा रोड आहे आणि असं वाटत होतं की आम्ही धोक्यातच आहोत. म्हणजे पुढचा एरिया तर कम्प्लिटली इनव्हिजिबलच आहे, पण तिथेसुद्धा असं फील होत होतं की आम्ही धोक्यातूनच चालतो. तिकडे ना दोन अशी कुत्री होती, जी आमची फ्रेंड्स आली, जी आमच्यासोबत ऑल अलॉंग चालत होती. आम्ही जिकडे जातो आहे तिकडे ती आमच्यासोबत चालत आहे.
आणि राईट साईडला आल्यानंतर हा मस्त व्ह्यू दिसतो आपल्याला. इकडे पुढे ही अशी नेट आहे जी क्रॉस करून पलीकडे पण आपण जाऊ शकतो. आम्ही गेलो होतो. ही तिकडे मस्त असं प्लॅट्यूसारखा भाग आहे जिकडे तुम्ही जाऊन मस्त फोटोशूट करू शकता. तिथे जाणं थोडंसं अवघड होतं, पण आम्ही कसं गेलो. इकडे सगळेजण मस्त व्ह्यू एन्जॉय करत होते, फोटोज काढत होते. यू नो, आजकालची जनरेशन सगळे फोटोजमध्ये. हा, पण मी नव्हते काढत. मस्त पावसाचं वातावरण झालं होतं आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो व्ह्यू. तिकडे अचानक हे गुराचं कॅटल आलं. थोडी भीतीच वाटली, असं वाटलं की ते अंगावर येत आहे का काय, पण नाही, ते मस्तपैकी त्यांचं ते जात होते. आणि हा कुत्रा, आणि तो त्याच्या मैत्रिणीला पण घेऊन आला होता, जी सुद्धा ऑल अलॉंग आमच्यासोबत होती. हीच ती. मग रात्रीच्या वेळी आम्ही सगळ्या खेळण्याच्या गोष्टी वर आणल्या आणि मस्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला. पत्तेही प्रोव्हायडेड होते, पझल्स प्रोव्हायडेड होतं, कॅरम होतं. आम्ही सगळेजण बसून मस्त टाईम थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज गिव्ह मी अ लाईक. थँक्यू. बाय बाय.